भारताचे पहिले पंतप्रधान झाले जवाहरलाल नेहरू। 1947 ला देश स्वतंत्र झाला तेव्हाच नेहरू हे भारताचे पंतप्रधान झाले। 1947 पासून ते त्यांच्या निधनापर्यंत म्हणजेच 1964 पर्यंत नेहरू भारताचे सलग पंतप्रधान राहिलेले आहेत। म्हणजेच एकूण आणि सलग 17 वर्ष नेहरू हे भारताचं पंतप्रधान पद भूषवत होते। पण विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले असले तरी सुद्धा अजून नेहरूंसारखा त्यांचा 17 वर्षांचा कार्यकाळ हा पूर्ण झालेला नाही। मोदींचा हा कार्यकाळ सध्या 12 वर्षांचाच आहे, 2014 ते 2026 असा। आणि ही माहिती सुद्धा काही अगदी मनातली नाहीये, तर सरकारीच वेबसाईट प्रधानमंत्री संग्रहालयावरनच आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कारण त्याच्यामध्ये सुद्धा नेहरूंचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ हा ऑब्व्हियसली 1947 पासूनच पकडला जातो। असो, पण हे वास्तव असून सुद्धा का भाजपकडनं आता मोदींनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडल्याचं सांगितलं जात आहे, तर त्याचं कारण आहे ते म्हणजे की नेहरू जेव्हा 1947 मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा ते जनतेमधनं निवडून आलेले पंतप्रधान नव्हते। पारतंत्र्यातनं स्वतंत्र झालेल्या भारताची तेव्हा कोणतीही राज्यघटना संविधान बेसिकली आपलं हे तयार झालेलं नव्हतं। निवडणुका कशा घ्यायच्या, पंतप्रधान कसे निवडले जाणार याची कुठलीही रूपरेषा ही त्यावेळेला ठरलेली नव्हती। आपली घटना तयार झाली 1950 मध्ये आणि त्यानंतर नेहरू खऱ्या अर्थानं 1952 मध्ये झालेल्या देशाच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांमधनं निवडून आले आणि पुढे पंतप्रधान झाले। आता ह्यानुसार नेहरू आणि मोदींच्या कार्यकाळाची तुलना करायची झाली तर पंडित जवाहरलाल नेहरू जे 13 मे 1952 ते 27 मे 1964 पर्यंत म्हणजेच 4398 दिवस ते भारताचे पंतप्रधान राहिले आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 मे 2014 ते आता 10 जून 2026 म्हणजेच 4399 दिवसांचा त्यांचा काळ जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे आणि अर्थात ते कंटिन्यू सुद्धा राहत आहेत। त्यामुळे या दृष्टीने बघायचं झालं तर नेहरूंचा रेकॉर्ड जो आहे पंतप्रधान पदावर राहायचा सलग दिवसांचा हा मोदींनी आता मोडून काढलेला आहे। एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहरूंप्रमाणेच इंदिरा गांधींचा सुद्धा सलग जास्त काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम 2025 मध्येच मोडून काढलेला होता। इंदिरा गांधी या 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 असा 4077 दिवसांचा त्यांचा सलग पंतप्रधान पदाचा कार्यकाळ आहे। हेच नरेंद्र मोदी यांचं बोलायचं झालं तर 2014 ते आता 2025 असा त्यांचा 4078 दिवसांचा कार्यकाळ हा 2025 ला पूर्ण झालेला आहे आणि तेव्हाच त्यांनी इंदिरा गांधींचा जो सलग पंतप्रधान पदावर राहण्याचा कार्यकाळ होता तो विक्रम जो आहे इंदिरा गांधींचा तो मोदींनी मोडला।